ओके, सो सुरू करायचं का आपण आजचा सेशन? I guess I'm visible also. Okay, so I guess I'm visible as well. श्री, आपली रेकॉर्डिंग सुरू आहे ना? Okay, so let's start. This is DSA session number 2. पहिला सेशन जो होता आपला तो लास्ट संडेला झालाय. पहिल्या सेशन मध्ये we covered bubble sort and linear search. First of all, again I'll introduce myself Abrar Sheikh. Code Club जो हे DSA series conduct करते हैं. I am the president of Code Club. This is series चा second session and it is upon sorting and searching चा आपण पार्ट घेणार आहे आज पण. त्यामध्ये आज आपण इन्सर्शन सॉर्ट आणि बायनरी सर्च कव्हर करायचा प्रयत्न करू. मागचा सेशन जसा झाला होता वी विल कंटिन्यू द सेम वे. माझा एक दुसऱ्या डिव्हाइसनी पण मी कनेक्ट झालो. त्या डिव्हाइसवरती आय विल शेअर द स्क्रीन अँड आय विल शो यू गाईज हाऊ टू एक्झिक्यूट आणि त्याचा लॉजिक कसं आपण लावतो. मागच्या सेशनमध्ये जसं आपण वर्ड डॉक्युमेंटमध्येच केलं होतं इथं पण आपण वर्ड डॉक्युमेंटमध्येच करू. लेट मी शेअर माय स्क्रीन. ओके, सगळ्यांना माझी स्क्रीन विजिबल आहे? सगळ्यांना आहे, फक्त यशला आहे का? ओके, सो लेट स्टार्ट. लास्ट संडेला आपण बघितलं होतं बबल सॉर्ट यूज करून आपण कसं सॉर्टिंग करू शकतो. ठीक आहे, या संडेला आपण बघणार आहोत की इन्सर्शन सॉर्ट यूज करून विच इज अनदर टाइप ऑफ सॉर्टिंग टेक्निक. आपण इन्सर्शन सॉर्ट यूज करून सॉर्टिंग कसं करू शकतो. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल लेट्स टेक अगेन एलिमेंट्स आपण घेऊया. ॲरे मध्ये ॲरेचा कॉन्सेप्ट आय होप सगळ्यांना क्लिअर आहे. सगळ्यात आधी ॲरे एलिमेंट्सचा असतो आणि दोज एलिमेंट्स आर स्टोर्ड इन द कंटिन्युअस ब्लॉक्स मध्ये ते एलिमेंट स्टोर होतात. प्रत्येक एलिमेंटला एक इंडेक्स नंबर असतो ॲरे मध्ये अँड इंडेक्स स्टार्ट्स फ्रॉम 0 टू द साइज -1 विच ऑल्सो मीन्स जर 10 साइजचा आपला ॲरे आहे सो ॲरेची इंडेक्स असते 0 to 9 पर्यंत. ओके, सो ही आपल्या ॲरेची इंडेक्सेस असतात. नाव वी आर गोइंग टू सी इन्सर्शन सॉर्ट. आता इन्सर्शन सॉर्ट आपला काय करतो, लेट्स सी दॅट. इन्सर्शन सॉर्ट मध्ये आपला पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवतो की बाबा ॲरेच्या आतमध्ये एक अजून सब ॲरे असतो. त्या सब ॲरे मध्ये आपण 1 by 1 एलिमेंट ऍड करत असतो. एलिमेंट ऍड करायच्या आधी आपण चेक करतो तो एलिमेंट सगळ्यात छोटा एलिमेंट आहे का. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय कन्सिडर करणार, कन्सिडर a sub array within an array. And the second condition, before inserting any element in sub array, check if it's greater or smaller. या दोन कंडिशन बेस्ड वरती आपण इन्सर्शन सॉर्टचा प्रोग्राम लिहितो. आता कन्सिडर द सब ॲरे विदिन अन ॲरे म्हणजे आपण काय करतो ते आपण थोडक्यात बघू. ठीक आहे, सपोज एक ॲरे कन्सिडर करू आपण. त्या ॲरे तो ॲरे आहे आपला 5 7 4 3 आणि 1. ओके, सो आय गेस दीज आर 5 एलिमेंट्स. हे आपला ॲरे आहे. हा आपला ॲरे आहे ARR अँड याला आपण इंडेक्सेस पण देऊ. इंडेक्सेस वी नो इंडेक्सेस स्टार्ट फ्रॉम 0 1 2 3
अँड 4. आता इथं साईज जी आहे ना ॲरेची ती साईज आहे आपली बरोबर 5 ची साईज आहे. पण इंडेक्सेस आर स्टार्टिंग फ्रॉम 0. सो 0 to 4 हे आपले इंडेक्सेस असतील. आता हे इंडेक्सेसच्या बेसिसवरती आपल्याला करायचं आहे सॉर्टिंग. इंडेक्सेस का इम्पॉर्टंट आहे? इंडेक्सेस आर इम्पॉर्टंट बिकॉज आपल्याला ॲरेचे एलिमेंट्स एक्सेस करायचे असतात. ॲरेचे एलिमेंट्स एक्सेस करण्यासाठी आपल्याकडे इंडेक्सेस असतात. वी हॅव टू use indexes of array to access the array elements. Okay, so these are array indexes. Okay, आता let's see how insertion sort works. Insertion sort काय करतो? सपोज आपला जो सब ॲरे आहे ना, सब ॲरे म्हणजे काय? एका ॲरे मधला छोटासा ॲरे, त्याला आपण म्हणतो एक सब ॲरे. आता सब ॲरे म्हणजे आपल्याला त्या ॲरे मध्ये सब ॲरे कन्सिडर करायचा असतो. जसं की इफ आवर ॲरे इज 5, 7, 4, 3 आणि 1. सो आपला सब ॲरे आहे ना 0th इंडेक्स पासून आपण सुरू करणार. लेट्स कन्सिडर 0th इंडेक्स पासून आपली सब ॲरे किंवा सब लिस्ट स्टार्ट होते. म्हणजे सध्याला आपल्या सब ॲरे मध्ये किती एलिमेंट आहे? एकच आहे. तो एलिमेंट काय आपला 5. हा आहे आपला सब ॲरे. सब ॲरे मध्ये आपला एलिमेंट आहे सध्याला 5. त्याच्या ऐवजी दुसरं कुठलं एलिमेंट आहे का आपल्या सब ॲरे मध्ये? नाही. ठीक आहे, मग आपण काय करणार? या सब ॲरे मध्ये या ॲरेचे एलिमेंट्स टाकणार. ठीक आहे, ॲरे मध्ये 5, 7, 4, 3, 1 आहे. सब ॲरे मध्ये 5 एकच एलिमेंट आहे. हे दोन वेगवेगळे ॲरे आहे का? ॲरे आणि सब ॲरे नाही, ते एकच ॲरे आहे. एकाच ॲरे मध्ये आपण एक सब ॲरे क्रिएट केलाय. आपण एक इमॅजिनेशन धरू की अख्ख्या ॲरे मधनं फक्त एकच एलिमेंट आहे माझ्या सब ॲरे मध्ये आणि माझा सब ॲरे फक्त 5 आहे, त्यामध्ये कंटेन करतं सध्याला 5. सब ॲरे मध्ये आपण आता एक एक करून एलिमेंट ऍड करत जाणार. सपोज माय सब ॲरे इज ॲट द लेफ्ट साइड विच इज 5. आता राईट साइड ॲरेचा जो राईट साइड त्यातून मी लेफ्ट मध्ये एलिमेंट्स इन्सर्ट करत चाललो. ठीक आहे, इफ we consider here kind of boundary. हा माझा लेफ्ट साइड आहे, हा लेफ्ट सब ॲरे आहे माझा. लेट मी टेक एनी शेप्स इफ पॉसिबल. ओके, हा जो आहे माझा आता सब ॲरे आहे 5. मला लेफ्ट राईट वरून लेफ्ट मध्ये एलिमेंट्स इन्सर्ट करायचे. म्हणजे ॲरे मधनं राईट साइड मधनं लेफ्ट साइड मध्ये मला एलिमेंट्स इन्सर्ट करायचे. दॅट्स आणि ते इन्सर्ट करताना व्हॉट वी आर कन्सिडरिंग? वी आर चेकिंग सब ॲरे मध्ये जो एलिमेंट आपण इन्सर्ट करतोय तो ग्रेटर आहे की स्मॉलर आहे आपल्याला चेक करायचं. या दोन गोष्टीवरनं आपला हा इन्सर्शन सॉर्ट अल्गोरिदम वर्क होतो. ओनली दिस 2 थिंग्स, देयर इज नथिंग एल्स अपार्ट फ्रॉम दिस. कसं वर्क होणार? 7 ला आपल्याला लेफ्ट साइडला इन्सर्ट करायचं आहे. सो वी विल इन्सर्ट 7 फ्रॉम राईट पोझिशन टू लेफ्ट साइड. सो 7 आपला जाईल लेफ्ट टू राईट. बरोबर, आपल्याला इन्सर्ट तर करायचं आहे, बट बिफोर इन्सर्टिंग एनी एलिमेंट इन सब ॲरे चेक इफ इट्स ग्रेटर ऑर स्मॉलर. हे दोन कंडिशन आपल्याला बघायचे. 7 आपण इन्सर्ट करतोय लेफ्ट साइड मध्ये. आपण 7 चेक करतोय 5 पेक्षा मोठा आहे की छोटा आहे? 7 ऑब्व्हियसली मोठा आहे. जर मोठा असला तर काय करायचं? त्याला त्याच्या नंतर इन्सर्ट करायचं. म्हणजे 5 नंतर काय इन्सर्ट होईल? 7 इन्सर्ट होईल. ओके, आता आपला सब ॲरे झाला आहे एवढा आणि बाकीचे जे आपले एलिमेंट्स आहेत ते ऍज इट इज आहेत, पण त्याला आपण सब ॲरे नाही. ठीक आहे, ना आवर सब ॲरे इज, आपला सब ॲरे आहे एवढा. ओके, असं का केलं आपण? 7 ला इन्सर्ट करण्याआधी आपण का चेक केलं? जर 7 5 पेक्षा छोटा असला असता सो आपण 7 ला 5 च्या आधी इन्सर्ट केलं असतं आणि मग 7 च्या जागी जर 1 असला असता, कुठला पण छोटा एलिमेंट असला असता, तर आपण 1 ला 5 च्या आधी इन्सर्ट केलं असतं, मग 5 ला आपण इथं टाकलं असतं. पुढे बघा आपले छोटे एलिमेंट्स आहेत, म्हणून मी म्हणतो आपण छोटे एलिमेंट्स मागे ठेवलेत आणि एक मध्ये मोठा एलिमेंट ठेवला होता. ओके, आता आपला सब ॲरे एवढा आहे. 5 आणि 7 हे दोन एलिमेंट्स आपल्या सब ॲरे मध्ये आहे. 4, 3, 1 हे अजून आपल्या ॲरे मध्येच आहे. परत काय करायचं आपल्याला? सब ॲरे मध्ये इन्सर्टच करायचंय. ठीक आहे, चला करूया ते पण आपण. सब ॲरे मध्ये मला इन्सर्ट करायचं आहे. ठीक आहे, सब ॲरे मध्ये माझे एलिमेंट होते आधी 5 आणि 7. हे दोन एलिमेंट माझे सब ॲरे मध्ये होते. ओके, आता ह्या एलिमेंट्स व्यतिरिक्त मला राईट साइड वरनं
एक एलिमेंट उचलायचा आहे जे लेफ्ट साइडला इन्सर्ट करायचं आहे. ठीक आहे. आता राईट साइडने मला एलिमेंट उचलायचा आहे विच इज 4. 4 ला मला इन्सर्ट करायचं आहे लेफ्ट साइडला विच इज इन द सब ॲरे. सब ॲरे मध्ये इन्सर्ट करण्याआधी मी काय चेक करणार, इफ इट इज ग्रेटर ऑर स्मॉलर. या दोन कंडिशन आपण चेक करणार. सपोज मी 4 इन्सर्ट करतो लेफ्ट साइडला. ठीक आहे. आता 4 इन्सर्ट करायच्या आधी आय एम चेकिंग वेदर 4 इज ग्रेटर ऑर स्मॉलर. 7 लेफ्ट साइडला इन्सर्ट करण्याआधी आपण चेक केलं 7 वॉज ग्रेटर अँड हेन्स वी इन्सर्टेड 7 आफ्टर 5. 5 नंतर आपण 7 इन्सर्ट केलं. पण इन केस ऑफ दिस जेव्हा आपण 4 इन्सर्ट करतोय त्या केसमध्ये आपला 4 जो आहे 5 आणि 7 दोघांपेक्षा कसा आहे, लहान. सो आपण 7 नंतर 4 ला प्लेस करणार का, नाही. 5 नंतर प्लेस करणार का, नाही. मग कुठं प्लेस करणार, 5 च्या आधी प्लेस करणार. म्हणजे 4 कुठं येईल, 5 च्या आधी येईल. ओके. आणि मग 7 असेल अँड देन 7 नंतर आपला 3 आणि 1 ऍज इट इज. आपला जो सब ॲरे होता तो सब ॲरे किती झालाय, आता आपल्या सब ॲरेची साईज झाली एवढी. आणि ह्या साईडचे एलिमेंट दे आर स्टील नॉट सॉर्टेड. लेफ्ट साइडला जर तुम्ही बघितलं यू आर ऑटोमॅटिकली गेटिंग सॉर्टेड एलिमेंट्स. ओके. नेक्स्ट परत आपण सब ॲरे मध्ये आपल्याला ऍड करणार. सब ॲरे माझा किती, आता माझ्या सब ॲरे मध्ये आहे 4, 5, 7. या दोन एलिमेंट्स माझ्या सब ॲरे मध्ये आहे आणि 3 आणि 1 हे बाकीचे एलिमेंट्स आहेत. ठीक आहे. माझा सब ॲरे होता एवढा. आता सब ॲरे मध्ये आपण 3 इन्सर्ट करतोय फ्रॉम राईट साइड टू द लेफ्ट साइड. 3 इन्सर्ट करायच्या आधी आय एम गोइंग टू चेक वेदर 3 इज स्मॉलर और ग्रेटर. अगेन 3 जो आहे तो माझा स्मॉलर एलिमेंट आहे देन 7, 5 अँड 4. सो माझा सब ॲरे मध्ये 3 ची पोझिशन काय असेल हे मी दोन राहिले इथं वर बघा. सब ॲरे मध्ये माझा 3 कुठं ऍड होईल, आता 7 च्या नंतर का नाही, 5 च्या नंतर का अजिबात नाही, 4 च्या नंतर का नाही, मग 4 च्या आधी. 4 च्या आधी माझा 3 प्लेस होणार अँड रेस्ट ॲरे माझा ऍज इट इज असणार. ओके. आता माझा सब ॲरे किती झालाय, सब ॲरे आहे माझा आता एवढा 3, 4, 5, 7 आणि देन शेवटला आहे माझा 1. ओके. नाव गोइंग फर्दर. आणि ही आपली शेवटची इटरेशन असेल कारण की आपल्या ॲरे मध्ये एकच एलिमेंट राहिला. नाव वी आर गोइंग टू इन्सर्ट 1 कुठं, लेफ्ट साइड. So if we are inserting 1 on the left side, we have to again do what? Check before inserting. So आपण चेक करणार. माझ्या ॲरे मध्ये सध्याला आहे 3, 4, 5 आणि 7. मला 1 इन्सर्ट करायचं आहे. 1 कुठं येणार, 7 च्या नंतर नाही, 5 च्या नंतर अजिबात नाही, 4 च्या नंतर बिलकुल नाही, 3 च्या नंतर का नाही, मग कुठं 3 च्या आधी माझा 1. आता माझा सब ॲरे किती झालाय, माझा सब ॲरेची साईज जी आहे आता ती ॲरेच्या साईजच्या इक्वल आहे. And if you see sub array is now sorted 1, 3, 4, 5, 7. आधी माझा ॲरे कसा होता, इनपुट ॲरे 5, 7, 4, 3, 1. इन्सर्शन सॉर्टच्या एंडला मला ॲरे भेटलाय 1, 3, 4, 5, 7. नाउ माय सब ॲरे इज नथिंग बट माय ॲरे. आता ॲरे काय भेटलंय मला 1, 3, 4, 5 and 7. So this is my sum. Array आणि सब ॲरे इक्वल. सो हा आपला आउटपुट आहे, हा आपला इनपुट आहे. ॲरेची साईज आपल्याला सॉर्टेड, ॲरे आपल्याला सॉर्टेड भेटला आहे. ॲरेची साईज होती 5. ठीक आहे. सो काय केलंय आपण कन्सिडर, फक्त सुरुवातीला वी हॅव कन्सिडर अ सब ॲरे. त्या सब ॲरे मध्ये आपण असं धरतोय की एका ॲरे मध्येच आपला सब ॲरे आहे. सब ॲरे मध्ये आपण एलिमेंट्स इन्सर्ट करतो. लेफ्ट साइडला आपला फक्त सब ॲरे आहे, राईट साइडला आपला ॲज युजल ॲरे आहे. when we are inserting from right side to left side, we are checking
whether the element is greater or small. And because of this fact की आपण राईट साइड वर ना लेफ्ट साइड मध्ये एलिमेंट्स इन्सर्ट करत चाललोय, वी कॉल दिस सॉर्टिंग टेक्निक ॲज इन्सर्शन सॉर्ट. ओके, इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का? बाकीच्यांना काही डाऊट आहे इथपर्यंत? ओके, सो आय होप इथपर्यंत कुणाला काही डाऊट नाहीये. मुव्हिंग फॉरवर्ड आता आपण ह्याचा कोड बघूया की बाबा ह्याचा कोड कसा दिसतो. फर्स्ट थिंग, आपल्याला एका ॲरे मध्ये दोन भाग करायचे. सो वी डोंट हॅव टू फिजिकली partition the array. Obviously we are going to do it with the help of our loops. ठीक आहे, सो सुरुवातीला आपण काय करणार आहे, ऑब्विसली ॲरे मध्ये इटरेट करण्यासाठी आपल्याला फॉर लूप लागतो. ठीक आहे, आपण आयची जी पोझिशन आहे ना ती कुठून सुरू करणार आहोत, आयला वी आर गोइंग टू इनिशियलाइज फ्रॉम 1. सांगतो का आपलं I should be less than n because n is our size and I plus plus. हा आपला झाला आउटर लूप. आउटर लूप आपला असणार आहे फॉर आय आणि आय मध्ये आपलं होणार आहे इटरेशन थ्रू आउट द ॲरे. आयची साईज आपण सुरू केली आहे 1 पासून. का 1 पासून सुरू केली? बिकॉज आपले जे एलिमेंट्स आहेत त्यांचे आपण ऍक्सेस करतो आपण त्यांना युजिंग द इंडायसेस यूज करून आपण ॲरेचे त्यांना ऍक्सेस करतो. मग ऍक्सेसिंग द एलिमेंट मी काय म्हणतोय, आपल्याला राईट साईडचा एलिमेंट उचलून लेफ्ट साईडला टाकायचा. लेफ्ट साईडचा माझा हा जो सब ॲरे आहे, वी कन्सिडर दॅट इट इज ऑलरेडी सॉर्टेड. सुरुवातीला त्या ॲरे मध्ये फक्त एकच एलिमेंट होता विच इज ऑलरेडी सॉर्टेड. जर एक एलिमेंट असेल तर 2 एलिमेंट टाकले आपण, 2 एलिमेंट मध्ये पण तो ॲरे सॉर्टेड आहे सब ॲरे. 3 एलिमेंट मध्ये पण तो ॲरे सॉर्टेड आहे, 4 एलिमेंट मध्ये पण तो ॲरे सॉर्टेड आहे आणि शेवटी 5 एलिमेंट मध्ये तो अख्खा ॲरे सॉर्ट झाला. दॅट्स अवर सब ॲरे. ठीक आहे, सो आपण काय करतोय ना, राईट साईडचा एलिमेंट उचलून लेफ्ट साईडला टाकतोय. ठीक आहे, which means we have to pick 7 and insert it in the left subarray. So that's why I have to initialize my I from where? From 1. Okay, so index आपली आपण 1 ठेवणार. सो आपण I ची इंडेक्स ठेवली सुरुवातीला 1. ठीक आहे, आता आपण त्यामध्ये काय करतोय, एक की नावाचा व्हेरिएबल आपण घेणार आहे. की मध्ये आपण काय स्टोर करणार आहे, आपल्या ॲरेचा जो ith पोझिशन वरचा एलिमेंट आहे ना तो आपण स्टोर करणार आहे. का स्टोर करणार आहे? कारण की ह्या एलिमेंटला आपल्याला पिक करायचं इथनं आणि लेफ्ट साइडला आपल्याला पुट करायचं म्हणजे इन्सर्ट करायचं. सो वी हॅव टू टेक दॅट एलिमेंट इन टू अ कंटेनर अँड इट इज अ व्हेरिएबल फॉर inserting, and before inserting what we have to do, check if it is greater or smaller. So आपल्याला दोन गोष्टी करायच्या and that's why we have to take that element into a container and that container is our key. पुढे तुम्हाला कळेल की बाबा हे मी का घेतलं की. ठीक आहे, आता की मध्ये आपण एक अजून एक व्हेरिएबल घेणार आहोत जे, and जे विल स्टार्ट फ्रॉम I-1. का सांगतो. नेक्स्ट आपण एक while लूप घेऊ. while लूप मध्ये वी आर गोइंग टू डू j should be greater than or equal to 0 and arr of j should be greater than key. आता हा जो लूप आहे ना while लूप, त्या while लूप मध्ये आपण करणार आहोत आपला इन्सर्शन सॉर्ट. म्हणजे ही जी सेकंड कंडिशन आहे ना आपली, before inserting any element in sub array, check if it is greater or smaller. We are going to perform that condition and fulfill that condition into this next array, which is while loop, not array, sorry, in loop. ARR of j plus 1 is equals to ARR of j. I'm going to explain all these things straight. And then last la apan karnar aahot j is equals to j minus 1. And then at the end ARR of j plus 1 is equals to what? Key.
ओके, आता हे काय केलंय आपण थोडक्यात बघू. की म्हणजे मी तुम्हाला सांगितलं कंटेनर पाहिजे जे आपल्याला तो एलिमेंट होल्ड करण्यासाठी. ओके, we took that container, we took that element into a container, and which is our variable key. 7 ला धरा सुरुवात. 7 ला we have put into a key. After putting 7 into a key, what we are doing? Yes, काहीतरी Guys, I think काही network issue आहे. Just काही network issue आहे. Am I audible from this device? Am I audible? माझा आवाज येतोय नाही? Hello? Okay, so मला इनपुट देत चला रे. How will I know whether I'm audible or not? एकदम क्लिअर आवाज आहे, माझी स्क्रीन क्लिअर आहे. जस्ट गिव्ह मी अ कन्फर्मेशन. ओके, ठीक आहे. चॅट मध्ये सांगितलं तरी चालेल मला. Just tell me whether I'm audible or not. Okay, now आता इथं लक्ष द्या. ओके, ही स्क्रीन दिसते तुम्हाला वर्डची? Just unmute yourself and tell me. Unmute करून सांगा रे, मी इथं नाहीये स्क्रीनवरती. How will I know? If you have any doubt or something, just unmute yourself and then tell me. कारण की मी त्या स्टेटवर स्विच होतो तर मला तुमची रिप्लाय दिसणार नाही. ओके, सो आपण होतो इथं. आता आपण की ऍज अ कंटेनर घेतलाय. की मध्ये आपण आपला ऍरे स्टोर करतो अँड ऍरेचा एलिमेंट स्टोर करतो. सपोज आपण सुरुवातीला स्टोर केला 7. 7 ला स्टोर करताना आपण की मध्ये स्टोर केलं अँड देन व्हॉट वी आर डुईंग विथ दॅट की, लेट्स सी. नेक्स्ट आपण सब ऍरे आपला इनिशियलाइज केला. सब ऍरे आपला काय? i-1, विच मीन्स लेफ्ट साइडला आपला सब ऍरे असणार आहे. आय ची सुरुवातीला व्हॅल्यू आहे 1.
नेक्स्ट टाइम आय ची व्हॅल्यू होईल 1 मायनस 1 इज 0. सो जे ची व्हॅल्यू असेल 0. सो 0th इंडेक्स पासून आपला जे इनिशियलाइज होतो. इफ यू सी जे आय मायनस 1. ओके, सो आपला जे सुरू होईल 1 इंडेक्स पासून. आपला व्हॉट वी आर डुईंग अहेड, आपण चेक करतोय वाईल कंडिशन मध्ये की जे शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड ॲरे ऑफ जे शुड बी ग्रेटर दॅन की. ओके, वाय वी आर डुईंग दिस. सपोज आपण सुरू केलं इथून आणि आपण पुढे इन्सर्ट करत गेलो गेलो गेलो, जे की आपला पुढे कंडिशन असणार आहे. ही कंडिशन आपण पुढे बघू, जे इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 वाली काय असते. ही वाली कंडिशन सध्याला बघू आपण. ॲरे ऑफ जे शुड बी ग्रेटर दॅन की. ॲरे ऑफ जे काय आहे आपला, ॲरे ऑफ जे ची व्हॅल्यू 5. इज इट ग्रेटर दॅन की. 7 आहे आपला ॲरे ऑफ जे ची व्हॅल्यू, 5 आहे आपला ॲरे ऑफ जे ची व्हॅल्यू आणि 7 आहे आपला की. 5 इज ग्रेटर दॅन 7. नो. मग आपला लूप मध्ये तो जाईल का. नो. म्हणजे आपल्या लूप एक्झिक्यूट होणार का. नाही. जर लूप एक्झिक्यूट नाही झाला म्हणजे ह्यांच्यामध्ये सब ॲरे मध्ये तो एलिमेंट हा एलिमेंट 5 च्या जागेवरती येईल का. नाही येणार. तो एलिमेंट जिथं आहे ना फर्स्ट इंडेक्स होती तो तिथंच राहणार आहे. ओके, सो दॅट्स वाय वी से ॲरे ऑफ जे प्लस 1 इज इक्वल टू की. जे ची व्हॅल्यू सुरुवातीला फर्स्ट इन्स्टन्सला काय होती, 0 होती. जे प्लस 1 ची व्हॅल्यू काय असेल, 1. म्हणजे फर्स्ट पोझिशनला काय इन्सर्ट होईल आपली की, विच इज 7. म्हणजे 1 इंडेक्स होती, आपला काय इंडेक्स होणार, इन्सर्ट होणार 7. ओके, सो अकॉर्डिंग टू दॅट लूप 7 आपला इंडेक्स झालाय फर्स्ट इंडेक्स, इन्सर्ट झालाय फर्स्ट इंडेक्स वरती. आणि आपल्या सब ॲरेची साईज आता झाली आहे वाढून 2. and that's why we are checking this. ही जी कंडिशन आहे that is actually doing the other half of our second condition, which is before inserting any element check if it is greater or smaller. आपण चेक करतो. तो ग्रेटर असला की आपल्याला इंटरनल म्हणजे लूप मध्ये जो काही आपले व्हॅल्यूज इन्स्ट्रक्शन्स आहेत आपल्याला रन नाही करायचे. ओके, व्हॉट वी आर गोइंग टू डू. आता थर्ड कंडिशन मध्ये बघा, तुम्हाला या दोन्ही कंडिशनना क्लिअर होतील. नीट लक्ष देऊन ऐका, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या आय ची व्हॅल्यू आता काय आहे, आय ची व्हॅल्यू सुरुवातीला 1 होती, आता आय प्लस प्लस झालाय. आय प्लस प्लस होऊन आय ची व्हॅल्यू झाली आहे 2. नाव अवर आयज व्हॅल्यू इज 2. आता की मध्ये काय व्हॅल्यू असणार मग आपली 4, कारण की की मध्ये आपण ARR ऑफ आय टाकतोय. ARR ऑफ आय इज नथिंग बट ARR ऑफ 2. 2 मध्ये आपला काय इंडेक्स जर 2 असेल, एलिमेंट आहे आपला 4. मग आपण 4 मध्ये काय, 4 की ची व्हॅल्यू काय आता सध्याला 4. So key is our 4. J is equals to I minus 1. I minus 1 म्हणजे किती, I ची व्हॅल्यू आहे 2. I minus 1 म्हणजे किती, 1. So we are considering this sub array now, not this. ओके, आता आपल्या सब ॲरे मध्ये किती एलिमेंट्स आहेत, 2. J ची व्हॅल्यू काय असेल आता 1, बिकॉज J इनिशियलाइज फ्रॉम I minus 1. I ची व्हॅल्यू आहे 2. That's why I minus 1 is 1. म्हणजे 2 minus 1 is 1 and that's why J आपला सुरू होईल इथून. सध्याला J is pointing to 7. ओके, and I is pointing to 4. ठीक आहे, सो आता J is greater than 0. Yes, J is greater than 0 because J ची व्हॅल्यू 1 आहे. ARR of J is greater than key. ARR of J ची व्हॅल्यू आहे 7. की ची व्हॅल्यू आहे 4. हा ग्रेटर आहे, 7 is greater than 4. आता मात्र आपल्या इंटरनल, हा जो इंटरनल लूप आहे त्याच्या आतमध्ये जेवढे पण इन्स्ट्रक्शन्स आहेत ते एक्झिक्यूट होतील. ARR ऑफ J प्लस 1 इज इक्वल्स टू ARR ऑफ J. J प्लस 1 म्हणजे कुठली व्हॅल्यू रे, J प्लस 1 म्हणजे ही व्हॅल्यू 4. 4 कुठं जाणार, 7 च्या जागेवर जाणार, कारण की J ची व्हॅल्यू होती आपली 1. 1 प्लस 1 इज 2. ओके, सो 2 मध्ये ARR ऑफ J आपला गेला. सो 4 च्या जागी काय आला आता आपला 7 आला. सो आवर ऍक्च्युअल लूप आफ्टर सेकंड इटरेशन लुक्स लाईक, कसं दिसतो तो 5 ॲज इट इज आहे, पण 7 च्या जागी आपला 4 आलाय आणि 4 च्या जागी आपला 7 गेलाय आफ्टर दिस कंडिशन, बिकॉज J ची व्हॅल्यू होती आपली 1 आणि लूपच्या आतमध्ये J प्लस 1 इज 2. सो 1 प्लस 1 इज 2. सो सेकंड इंडेक्स वरती आपला 7 गेला, बिकॉज वी आर सेइंग ॲरे ऑफ J प्लस 1 वरती ॲरे ऑफ J चा एलिमेंट टाक. ॲरे ऑफ J होता आधी 1 विच इज 7, इंडेक्स होती त्याची 1, एलिमेंट होता 7.
7 गेला ऍरे ऑफ 2 च्या जागी, विच इज 4 च्या जागी, आणि 4 आला 7 च्या जागी. ओके, आणि हा आहे आपला J-1. ऍक्च्युली 4 इथं आला नाही अजून, इथं पण 7च असणार, ती व्हॅल्यू ओव्हर राईट होते. इथं अजून 4 आला नाही, आपण इन्सर्ट नाही केला कुठं पण. नेक्स्ट कंडिशन असेल आपली J इज इक्वल्स टू J-1. ठीक आहे, J-1 केल्यावर जे आधी पॉइंट करत होता 7 ला, आता जे कुठं पॉइंट करणार 5 ला, विच इज फ्रॉम 1 इंडेक्स J केम टू 0th इंडेक्स. परत लूपची कंडिशन चेक होणार. J इज ग्रेटर दॅन 0, नो. J इज इक्वल टू 0, येस. ऍरे ऑफ J इज ग्रेटर दॅन की. ऍरे ऑफ J ची व्हॅल्यू आहे 5, की ची व्हॅल्यू आहे 4. ग्रेटर आहे का 5 4 पेक्षा? येस. सो इन्सर्ट, इथं आपण आतमध्ये जाऊ. ऍरे ऑफ J+1 इज इक्वल टू ऍरे ऑफ J. J+1 वरती काय आहे आता आपला 7, ऍरे ऑफ J वरती काय आपला 5. सो इथं 7 च्या जागी नेक्स्ट इटरेशन मध्ये काय होणार 5 5 आणि इथं 7 असेल, आणि बाकीचे सगळे एलिमेंट्स ऍज इट इज असतील. 5 5 7 3 1 हा आपला ऍरे आहे सध्याला. ओके, J इज इक्वल टू J-1. J-1 झाल्यावरती परत J ची व्हॅल्यू 0 होती, आता काय होईल -1. -1 इंडेक्स असते का ऍरे मध्ये? नसते. सो इफ J इज गोइंग आउट ऑफ द बाउंड्रीज ऑफ द ऍरे, विच ऑल्सो मीन्स J ऍरेच्या आतमध्ये आता नाहीये. J हॅज गॉन आउट ऑफ द ऍरे. ऍरेच्या बाहेरचा कुठला पण एलिमेंट आपल्याला नको. And that's why this condition that J should be greater than or equal to 0. मग आपला हा लूप रन होणार का? नाही रन होणार. मग आता J ची व्हॅल्यू किती आपली -1. J ची व्हॅल्यू आहे आपली -1. ऍरे ऑफ J+1 काय होईल? लूपच्या बाहेर कुठली स्टेटमेंट आहे दिस J+1 1 -1 +1 काय होतं रे 0. बरोबर. सो ऍरे ऑफ 0 इज इक्वल्स टू की. ऍरे ऑफ 0 इज इक्वल्स टू की. ऍरे ऑफ 0 म्हणजे काय? 0th इंडेक्स ऍरेची, त्यावरती आपली की टाक. की मध्ये कुठली व्हॅल्यू आहे 4 5 7 3 1. आफ्टर दिस इटरेशन आपल्याला बघा सब ऍरे मध्ये हे 3 एलिमेंट सॉर्टेड भेटले. सो आपला हा इटरेशन वाला ऍरे आणि हा वाला ऍरे बघा सेम आहे का? आहे. ओके, असाच हा जो लूप आहे ना तो चालत जाणार. ही मी इथून काढून टाकतो. ओके, सो दिस ऍरे अँड दिस ऍरे समवॉट लुक्स सिमिलर. आता परत आपण काय पिक करणार ह्या साइड वरनं 3. की ची व्हॅल्यू काय आहे आता आपली 3, कारण की I++ झाला, आधी I4 ला पॉइंट करत होता, आता I पॉइंट करणार 3 ला. की ची व्हॅल्यू आहे आता आपलं 3, मग 3 आपण पिक करणार, 7 सोबत कम्पेअर करणार, ग्रेटर आहे का? हा आहे. मग 7 ला आपण कुठे इन्सर्ट करणार? 3 च्या पोझिशनवरती. 5 सोबत कम्पेअर करणार, ग्रेटर आहे का? 5 आहे. 5 ला आपण 7 च्या जागी इन्सर्ट करणार, म्हणजे तो ऍरे कसा दिसेल आपला 4 आधी इथं होता 5, इथं जाणार 7, इथं पण जाणार 7. मग नेक्स्ट टाइम काय होईल 4 इथं जाणार 5, इथं जाणार 5, इथं असणार आपला 7. मग शेवटी आपण 3 कशासोबत कम्पेअर करणार? 4 सोबत. 4 सोबत कम्पेअर केला आपण 3, मग ह्याची व्हॅल्यू काय होईल 4 4 5 7. मग अजून एकदा काय चेक होईल? J किती झाला आता -1, बिकॉज J वॉज पॉइंटिंग टू 0 ऍट दिस पोझिशन. J बिकेम -1. -1 झाल्यावरती आपण कुठली कंडिशन रन करतो? दिस स्टेटमेंट J+1 इज इक्वल्स टू की. -1 + 1 इज 3 4 5 7 1, which is similar to this array. And आपला जो हा सब ऍरे आहे that is sorted. 1 सोबत परत सेम गोष्ट होणार. 1 ला आपण पिक करणार, 7 सोबत कम्पेअर करणार, ग्रेटर आहे का 7? हा आहे. मग पुढे जा, पुढे जा, असं करत करत 1 ला आपण कुठं आणणार? 1 पोझिशन, 0th इंडेक्स मध्ये. And that's how we get our complete array. Sorted array. Complete array नाही, complete sorted array. तिथे जाण्याआधी तुम्हाला समजले का इथपर्यंत? Have you guys understood before I start coding?
चॅट मध्ये सांगा, कसं पण सांगा. Or do you have any doubt? Do you want to repeat anything? So कोडिंग सुरू करायची आपण ह्याची. Okay, so let's start coding. आधी आपला as usual hash include stdio.h मग पुढं int main return 0. मग काय करणार, आपला जो array आहे तो आपण पास करणार int arr is equals to ARR मध्ये आपले जे व्हॅल्यूज आहेत arrayचे ते आपण देऊ 5 7 3 4 1 हे आपल्या arrayचे व्हॅल्यूज आहेत. त्या व्हॅल्यूज नंतर वी आर गोइंग टू कॉल आर फंक्शन. आपण फंक्शन ना वेगळा ठेवू. void insertion sort. त्या insertion sort मध्ये वी आर गोइंग टू सॉर्ट आर array. कम्प्युटेशनचा जेवढा पण पार्ट असतो ना नेहमी तो वेगळा ठेवायचा, तो एकत्र नाही ठेवायचा. हा कम्प्युटेशनचा पार्ट आपला इन्सर्शन सॉर्ट आहे ना, सो वी आर गोइंग टू कीप इट सेपरेट. कॉमा इंट एन. व्हॉट इज एन? कॅपिटल एन आपल्या arrayची साईज. नाव आपल्याला काय काय लागणार आहे? इंट आय कॉमा की कॉमा जे. ओके, हे 3 एलिमेंट्स array व्हेरिएबल्स आपल्याला लागणार. बाहेरचा लूप आता जो आपण वर्ड मध्ये केलाय ना तो सेम आहे. आय शुड बी लेस देन एन अँड आय त्यामध्ये की इज इक्वल्स टू ARR ऑफ आय, जे इज इक्वल्स टू आय मायनस 1. ARR नाही, आपला ए आहे. त्यापुढं while j should be greater than equal to 0 and आपली दुसरी जे आहे ARR of j should be greater than key. Then पुढं ARR of j plus 1, sorry a आहे j plus 1 is equals to a of j आणि j is equals to j minus 1. या लूपच्या बाहेर आपण काय करतोय? j plus 1 is equals to key. This is our insertion sort चा program. Now let's call printf वगैरे करू आपण आधी. printf array before sorting. ओके, array before sorting त्याला आपण array प्रिंट करूया for int I is equals to 0, I should be less than काय आपला एलिमेंट 5 सेमीकोलन I प्लस प्लस साइज आहे आपल्या array into printf मध्ये we are printing आपला array %d slash n comma I comma a of सेमीकोलन फक्त तुम्ही बाहेर द्या. सो बिफोर सॉर्टिंग फक्त आपण हा एकदा आहे ना रन करून बघू कसा चालतोय आपला प्रोग्राम. gcc insertion dot c ins नाव द्या आपण फाइल. लेट्स रन ins. सो आपला बिफोर सॉर्टिंग आपला array प्रिंट होतोय 5 7 3 4 1.
हे आहे ऍरे बिफोर सॉर्टिंग. आणि ऍरे आफ्टर सॉर्ट कसा दिसेल ते आपण फक्त करूया इथं. आधी आपण काय करू, इन्सर्शन सॉर्टचा जो आपला फंक्शन आहे तो कॉल करू, त्यामध्ये आपला ऍरे पास करू आणि साईज जी आहे आपली 5 ती पास करू. हा होता ऍरे बिफोर सॉर्टिंग, हा असेल आपला ऍरे आफ्टर सॉर्टिंग. सो सॉर्टिंग नंतर आपण बघू. ओके, परत एकदा कंपाईल करावं लागेल. अँड देन INS. So array before sorting is 5, 7, 3, 4, 1. Array after sorting is 1, 3, 4, 5, 7, which is our properly sorted array. ठीक आहे, आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. इफ यू हॅव अंडरस्टूड गिव्ह मी थम्स अप किंवा मला कमेंट मध्ये सांगा, कसंही सांगा. ओके गाइस, डोंट बी हेजिटेंट. जस्ट तुम्ही मला सांगितलं नाही तर मला कळणार नाही किंवा तुम्हाला समजलं. सो गिव्ह मी अ थम्स अप ऑर समथिंग. आता मी तुम्हाला हा जो आहे ना कोड तो दाखवतोय. त्याआधी ऍक्च्युली माझा पण एक मास्टर क्लास असतो DSA चा. त्या DSA च्या मास्टर क्लासमध्ये ना आम्ही असं करतो प्रोग्राम. दिस इज क्वाईट, म्हणजे खूपच जास्त हे झालं ते. आम्ही इथं बघा इन्सर्शन सॉर्टचाच प्रोग्राम आम्ही काहीतरी 100 लाईनीचा केला, 101 लाईनचा इन्सर्शन सॉर्टचा प्रोग्राम. आणि त्या आपला कोड बघितला तर इट इज हार्डली 40 लाईन्स, हाफ लाईनचा कोड आहे. त्या इन्सर्शन सॉर्टच्या कोड मध्ये जर तुम्ही बघितला, हा आम्ही केलेला कोड आहे मास्टर क्लासमध्ये जो माझा DSA असतो. त्यामध्ये आम्ही पॉइंटर्स वगैरे युज करून ऍरे करतो. त्यामध्ये आम्ही मेमरी पण डायनॅमिकली अलोकेट करतो. ओके, जर मी तुम्हाला, आणि ह्यामध्ये ना आम्ही एक अजून गोष्ट, आम्ही टाइम कॉम्प्लेक्सिटी चेक करतो, जी आपण बघतो ना DSA मध्ये, जे असिम्प्टोमॅटिक नोटेशन आपण युज करतो फॉर मेजरिंग टाइम कॉम्प्लेक्सिटी, स्पेस कॉम्प्लेक्सिटी आपण बघतो. त्यासाठी आम्ही time.h ही फाईल युज करतो. जर तुम्ही बघितलं तर आम्ही ऍरेचा साईज देतो आणि मग त्याला विचारतो. बघा, ऍरेच्या साईजला मी दिली होती सुरुवातीला 10 ऍरे साईज. इंटिग्रल टाइम म्हणजे त्याला टाइम लागला सॉर्ट करायला 0. 100 दिला 0 लागला. 1000 दिला तरी पण 0 लागला टाइम. 10,000 ला पण 0. पण जेव्हा मी ऍरे ऑफ 1 लाख त्याला पास केला तेव्हा त्याला 3 सेकंड लागले ऍरे सॉर्ट करायला. ओके, आणि जेव्हा मी त्याला 10 लाख म्हणजे 1 मिलियन एलिमेंट्स दिले तेव्हा त्याला 396 सेकंड लागले ऍरे सॉर्ट करायला. जी आपण टाइम कॉम्प्लेक्सिटी बद्दल बोलत असतो ना की आपण टाइम कॉम्प्लेक्सिटी, दिस इज टाइम कॉम्प्लेक्सिटी वेर वी आर मेजरिंग इट. सो हे जे 396 सेकंड आहेत ना, इट इज ऍक्च्युअली 6.6 मिनिट्स समथिंग रफली. सो इथं आम्ही टाइम कॉम्प्लेक्सिटी पण मेजर केली. आणि हे बघा, हा आमचा प्रोग्राम आहे. इनपुट मध्ये पण आम्ही इंटर ऍरे वगैरे देत नाही, आम्ही रॅन्डमली इनपुट जनरेट करतो. आउटपुट मध्ये पण आम्ही असं करतो, आउटपुट दाखवतो. सो देर इज अ मॉड्युलर स्ट्रक्चर. आणि हा आपला जो आपण कोड लिहिलाय इट इज सिमिलर IJ की वगैरे हे सगळं. ओके, सो हे जस्ट मी तुम्हाला दाखवलं की आपण इन्सर्शन सॉर्ट मध्ये आपण हे सगळं करतो. टाइम कॉम्प्लेक्सिटी अँड ऑल एव्हरीथिंग वी मेजर, जे आपण बघतो थेरॉटिकली, that we have implemented in masterclass. So तुम्हाला असंच उत्सुक कोणी पण शिकवत नाहीये. We have kind of backup and knowledge about what we are teaching. So हा मी तुम्हाला दाखवतोय. टेक युअर टाइम, तुम्ही कोड करा तुमच्या VS कोड मध्ये. आय एम शोईंग यू, आय एम गिव्हिंग यू 5 मिनिट्स. 6 वाजून 3 मिनिटाला 4 मिनिटाला आय विल कम बॅक अँड विल प्रोसीड विथ बायनरी सर्च. आय एम अस्युमिंग की बघ कुणाला काही डाऊट नाहीये इन्सर्शन सॉर्ट मध्ये आणि एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड. एकदा बघा फंक्शन कसं रन होतंय, कसं VS कोड मध्ये केलंय, कोड करा अँड देन आय विल कम बॅक ॲट 6, 3 or 4.
Okay, guys, I'm back. ओके, आय एम बॅक. आणि आय गेस आतापर्यंत सगळ्यांचं झालं पाहिजे हे सगळं. अँड वी हॅव टू कंटिन्यू विथ अवर बायनरी सर्च. लास्ट सेशन मध्ये आपण बघितला होता लिनियर सर्च. लिनियर सर्च मध्ये आपण बघितलं होतं, आय होप सगळ्यांचं झालं. आय एम स्विचिंग दिस. ओके, सो लास्ट सेशन मध्ये आपण बघितलं होतं लिनियर सर्च. लिनियर सर्च मध्ये आपण बघितलं होतं की बाबा आपला जो एलिमेंट आहे तो लिनियरली सर्च होणार. एलिमेंट बाय एलिमेंट आपला ॲरे मध्ये तो एलिमेंट सर्च केला जाईल. अँड इफ द एलिमेंट इज देअर आपल्याला इंडेक्स रिटर्न होईल. इफ द एलिमेंट इज नॉट देअर आपल्याला -1 रिटर्न होईल. आता हाऊ बायनरी सर्च डिफर्स फ्रॉम द लिनियर सर्च दॅट वी आर गोइंग टू सी. हाऊ इज बायनरी सर्च डिफरंट फ्रॉम द लिनियर सर्च? Okay, so we have binary search. What does binary search say? Binary search काय म्हणतो? एक पहिली कंडिशन, मला इनपुट मध्ये काय हवंय? सॉर्टेड ॲरे हवंय. विदाउट दॅट आय वॉन्ट फंक्शन. इनपुट मध्ये मला सॉर्टेड ॲरे पाहिजे, नंतर आय वॉन्ट फंक्शन. सेकंड गोष्ट ती म्हणतो I will search array depending upon the तुमचा एलिमेंट. तो जर एलिमेंट मिडल पेक्षा कम्पेअर होणार, मिडल पासून compare with middle if greater हा आपला आहे सॉर्टेड ॲरे. आता या सॉर्टेड ॲरे मध्ये मला काय करायचंय? सॉर्टेड ॲरे माझी स्क्रीन. सो दिस इज अवर सॉर्टेड ॲरे. तो काय म्हणतो, मी मिडल वाला एलिमेंट घेईल सध्या सुरुवातीला. मिडल वाला एलिमेंट म्हणजे कुठला एलिमेंट? 80. ओके, अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन मी माझा मिडल एलिमेंट घेईल विच इज माय 80th एलिमेंट. मिडल एलिमेंट मी घेऊन काय करणार, मी तुम्ही जो की दिली मला सर्च करायला, मी चेक करेल तो मिडल आहे का. तो जो एलिमेंट मला तुम्ही सर्च करायला दिला आहे तो वाला एलिमेंट आणि मिडल एलिमेंट सेम आहे का. असेल तर तुम्हाला मिड ही पोझिशन रिटर्न होईल. मिडल पोझिशन, मिडल वाल्या इंडेक्स एलिमेंटची इंडेक्स तुम्हाला रिटर्न होईल. जर नसेल तर काय चेक करणार आपण? इफ इट इज ग्रेटर. जर ग्रेटर असेल, सपोज मी दिली तुम्हाला की 80 की माझी मिडल की आहे का? आहे. मग मला 80 ची इंडेक्स रिटर्न होणार. मी तुम्हाला की दिली 90. 80 पेक्षा छोटी आहे का मोठी आहे? मोठी आहे. सो फक्त माझा हा हाफ पार्ट सर्च होईल राईट साइड वरचा, तो लेफ्ट साइडला जाणार पण नाही. विच मीन्स लिनियर सर्च तुमचं काय करत होता? प्रत्येक एलिमेंट स्टेप बाय स्टेप चेक करत होता. बट इन दिस केस व्हॉट इज हॅपनिंग? तुमचा हाफ पार्ट चेकच होत नाहीये. इफ युअर एलिमेंट इज ग्रेटर दॅन और बिगर दॅन युअर मिडल एलिमेंट, और इफ इट इज स्मॉलर दॅन मिडल एलिमेंट, देन फक्त तुमचा लेफ्ट पार्ट चेक होईल. राईट पार्ट तुमचा चेक पण नाही होणार. विच मीन्स टाइम कॉम्प्लेक्सिटी आपली रिड्यूस्ड टू हाफ. जसं मी तुम्हाला इन्सर्शन सॉर्टची दाखवली ना टाइम कॉम्प्लेक्सिटी, सिमिलर वे माय टाइम कॉम्प्लेक्सिटी विल बी रिड्यूस्ड टू हाफ.
सो त्याचा आपण आता कोड बघू कसं असणार. ठीक आहे. आता सुरुवातीला मी काय करणार आहे, मी माझा एक लो व्हेरिएबल घेईन. तो लो व्हेरिएबल मी सुरू करेल 0 पासून फॉर 0th इंडेक्स. माझा हाय व्हेरिएबल घेईन. हायची व्हॅल्यू असेल n-1 विच इज ॲरेची साईज -1 कारण की इंडेक्स ॲरेचा सर्वात मोठा इंडेक्स इज साईज -1. मला हे लूप मध्ये चालवायचं. सपोज मी दिली तुम्हाला की 100, माझी की आहे 100. तो काय करणार, तो मिडल एलिमेंट चेक करेल. मिडल एलिमेंट आहे का सेम की पेक्षा, नाही. तो राईट साइडला जाईल. तो राईट साइडला आधी चेक करणार 90 आहे का, नाही. 90च्या पुढे जा, 100 आहे का, आहे. म्हणजे इट इज इटरेटिंग ऑन द राईट साइड. And for that, I need another loop that I'm doing while. Okay. आता ह्या while loop मध्ये मी काय करणार आहे, low is less than equal to high. आता असं का लेस दॅन इक्वल करता, इथं तुमचा जो लो आहे ना, तो लो तुमचा सेट होतो तुमचा 80चा. म्हणजे तुमच्या ॲरे मध्ये सब पार्ट पडत जातात आणि त्या सब पार्ट मध्ये तुमचा एलिमेंट सर्च करत जातो लूप. जर आपण एलिमेंट भेटत नाही, सपोज तुम्ही सांगितलं की मिडल एलिमेंट आहे, ठीक आहे, आणि मिडल एलिमेंट पेक्षा चेक होणार. माझा हाय एलिमेंट काय झाला आता 80, लो एलिमेंट काय झालं माझा 10 आणि 40च्या मध्ये आहे का एलिमेंट, हा आहे. मग 10 आणि 40 मध्ये माझा चेक होणार, म्हणजे ह्या रेंज मध्ये माझा एलिमेंट चेक होणार. या केस मध्ये माझा लो आहे 10, हाय आहे 80. मग ह्या केस मध्ये माझा एलिमेंट कुठेतरी मध्ये सर्च करतो. सपोज माझी की आहे 40ची, ठीक आहे. मग माझा मिडल एलिमेंट काय आहे 40, की भेटली का, भेटली. जर 40च्या आधी माझा असला असता 50, माझा मिडल एलिमेंट झाला असता 50. ठीक आहे. मग मी काय केलं असतं, 40 सर्च करायचं. मग माझा 10 आणि 50 या दोन रेंज मध्ये असेल माझा 40 मिडल एलिमेंट पेक्षा, म्हणजे 50 पेक्षा लहान आहे का, आहे. म्हणजे ह्या पार्ट मध्ये त्याला सर्च करा. मग मिडल भेटला असता 40. सपोज मी सर्च करतोय 30, या केसमध्ये आपली की प्रेझेंट आहे का, नाहीये प्रेझेंट. मग त्या केसमध्ये काय होणार, 50, 40, 30 हा एलिमेंट आपला आहे. मिडल काय आहे 40 पेक्षा लहान असणार 30. ओके. मग लेफ्ट पार्ट मध्ये चेक करा. लेफ्ट पार्ट मध्ये चेक करताय, मिडल धरा तुम्ही. ह्या केसमध्ये मिडल काहीच नाहीये. मग जो शेवटचा एलिमेंट आहे 10, त्याला धरा मिडल. म्हणजे आपला मिडल, लो आणि हाय काय सेट झाला आता 10. मग मिडल आहे का आपला एलिमेंट, नाहीये. आता लो काय झालाय इक्वल टू हाय. ह्याच्यापेक्षा कमी लो जाऊ शकतो का आता, किंवा ह्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. दॅट्स वाय वी गिव्ह दिस कंडिशन, लो शुड बी लेस दॅन इक्वल टू हाय. ही कंडिशन केव्हा होणार, जेव्हा आपला एलिमेंट ॲरे मध्ये प्रेझेंटच नाहीये, तेव्हा हा लूप एक्झिक्यूट होणार नाही आणि लूपच्या बाहेर आपण येऊ. आणि देर वी हॅव टू रिटर्न -1 विच मीन्स एलिमेंट इज नॉट प्रेझेंट इन द ॲरे. एलिमेंट जर प्रेझेंट असेल तर आपल्याला काय करायचं, सर्वात आधी ते आपण बघू. आपण काय करतोय, इंट मिड आपण चेक करतोय. मिड इज इक्वल्स टू लो प्लस हाय बाय 2, कारण की मिडल आपला एलिमेंट तसंच भेटणार ना, लो प्लस हाय. सपोज याची लो आहे 0, हाय आहे 0, 1, 2, 3, 4, 5. हाय आहे आपला 5. 0 प्लस 5 5 बाय 2 2.5 काहीतरी भेटतात. बट लेट्स कन्सिडर आपण धरला 2, म्हणजे आपला मिडल एलिमेंट झाला 50. सो मिडल एलिमेंट आपल्याला असं भेट. दॅट्स वाय मिडल एलिमेंट आपण तसा घेतो. मिड आपण असं कॅल्क्युलेट. व्हॉट नेक्स्ट आपण चेक करणार, जर आपल्या
ॲरेचाच मिड कीच्या इक्वल आहे, तर आपण काय रिटर्न करणार? रिटर्न मिड. ओके, आपण रिटर्न करणार मिड. आता इथं काय होतंय माझं? या केस तो की पेक्षा राईट हाफ, अँड दॅट्स वाय आपण आपला जो मिड प्लस 1. हॅलो, आय एम सो सॉरी. ऍक्च्युली माझा आहे ना ते डिव्हाइस माझं डिस्कनेक्ट झालं, अँड देन दिस डिव्हाइस मी अनम्यूट करायचं विसरलो. ओके, परत एकदा सांगतो काय केलंय आपण. इथपर्यंत आपण आलो होतो, लो पर्यंत. ठीक आहे, इथपर्यंत मला आठवतं की माझा डिव्हाइस होता. ओके, सो इफ ॲरे ऑफ मिड इज लेस दॅन इक्वल टू की, इथं आपण काय करतोय की माझी जी की आहे ना तो मिड पेक्षा मोठी आहे. मिड माझा 50 एलिमेंट आहे, माझी की त्यापेक्षा मोठी आहे. सो फक्त आपण काय करतोय, राईट साईडला चेक करतो. राईट साईडला चेक करण्यासाठी माझा लो मी 80 करेल आणि माझा हाय 100 असणार. म्हणजे माझी बाउंड्रीज हे आहेत, आणि त्या बाउंड्रीच्या अंतर्गतच आपण चेक करतोय आपला एलिमेंट प्रेझेंट आहे की नाही. ठीक आहे, या केसमध्ये जर एलिमेंट माझा की पेक्षा लहान आहे, म्हणजे माझा एलिमेंट लेफ्ट साईडला प्रेझेंट आहे, मग आपण काय करतो, हाय इज इक्वल टू मिड प्लस 1. माझा मिड जर 50 आहे, मिड प्लस 1 विल बी 80, आणि फक्त ह्या पार्ट मध्येच माझा ॲरेच्या एलिमेंट चेक होते. अँड इफ ह्या सगळ्या कंडिशन फॉल्स ठरतात, म्हणजे माझी की माझ्या ॲरे मध्ये प्रेझेंटच नाहीये, अँड हेन्स -1 विल बी रिटर्न, विच शोज ॲरे मध्ये तो की किंवा तो एलिमेंट प्रेझेंट नाही. इफ यू हॅव अंडरस्टूड, प्लीज गिव्ह मी अ थम्स अप. तर नाही समजलं तर आज मी आय. Okay, so I hope you have understood. Oh yeah, sorry. Mid high should be mid -1. So mid इथं येईल आपला 40, high 40 वरती. And that's how our array will be searched here. My bad. Condition may be solved. I hope everybody has understood this. Now let's go to coding section. Insertion झाला आपला. आता आपला next आहे binary search.c. Again, hash include stdio.h int main return 0.
आपला जो ऍरे तो ऍरे आपण देऊ इथं int arr इज इक्वल्स टू आपला ऍरे काय आपली कंडिशन होती की ऍरे शुड बी सॉर्टेड. सो आपली कंडिशन होती ऍरे शुड बी सॉर्टेड, इनपुट ऍरे शुड बी सॉर्टेड. सो आपला ऍरे सॉर्टेड हवा. सो 10 40 10 40 50 80 90 and 100 हा आपला ऍरे. इथं आपण चेक करणार इफ इथं आपण घेऊ रिझल्ट आणि बायनरी सर्च आपण कॉल करू. बायनरी सर्च इथं एक्झिस्ट नाही करत. सो आपण आधी ते लिहू. बायनरी सर्चचं आपण फंक्शन लिहूया void, actually not void, int, because we are going to return the value, no? int a comma int n comma इथं अजून एक आपण इनपुट घेणार which is a key म्हणजे the number that we are finding. इथं असेल माझा int low is equals to 0 comma high is equals to n minus 1 which is size minus 1. Next आपला जो लूप होता while low is less than equal to high, and then int mid is equals to काय असतं आपलं mid low plus high by 2. अच्छा, बायनरी सर्च मध्ये दोन व्हेरिएशन येतात, एक विथ रिकर्शन, एक विदाउट रिकर्शन. हे आपलं जे आहे ते विदाउट रिकर्शन आहे. विथ रिकर्शन यू कॅन ऍक्च्युअली स्टडी ऑन युअर ओन, किंवा तुम्ही जर बोलला ग्रुप वरती सो विल टेक विथ रिकर्शन ॲज वेल इन द नेक्स्ट सेशन. इफ ॲरे ऑफ मिड इक्वल टू की असेल सो वी आर गोइंग टू रिटर्न mid. Else if मध्ये जी आपली कंडिशन होती मध्ये जी आपली कंडिशन होती which was ARR of mid. So it is A of mid. A of mid should be less than key. And if it is so, so we will do low is equals to mid plus 1. Else we'll do high is equals to mid minus 1. इथून आपण आधी व्हॅल्यूज पास करू आपल्या ARR. Then we'll also pass capital N which is our size, so 6 in our key. And we are finding upon the key new 90 and then we see. Okay, so y is equals to mid minus 1 and a condition by left return -1. If element is not present, so we are going to return -1.
There is just एक सेकंड ना. Okay, yeah. So I am present again. Present to screen. Okay, so let's start again. So इथं आपण पुढे देणार आहोत आपली कंडिशन इफ रिझल्ट इज नॉट इक्वल टू -1. जर रिझल्ट आपला -1 च्या इक्वल नसेल सो आपण काय प्रिंट करणार प्रिंट एफ एलिमेंट फाउंड ऍट इंडेक्स आणि आपला इथं रिझल्ट आपण पास करतो म्हणजे जिथे एलिमेंट आपल्याला भेटलाय तिथली इंडेक्स आपण पास करतो. जर -1 भेटला असेल सो वी आर गोइंग टू प्रिंट एलिमेंट नॉट फाउंड. ओके, एलिमेंट नॉट फाउंड आपण प्रिंट करतो. सो दिस आर ओके, so this is our function for binary search. Let's run it. Binary search dot c -o ps. Now ps ला रन करू. एलिमेंट फाउंड एट इंडेक्स. ओके, आपण एलिमेंट कुठला फाइंड काय ते पासच नाही केलं की आपण 90 पास केली. रिझल्ट मध्ये इट हॅज नॉट रिटर्न एनिथिंग. Okay, so I have got format specifier. Let's run it again. So element found at index 4 because मी माझा दिलाय index 90 सर्च करण्यासाठी की दिली. सो 0 1 2 3 4 90 मला भेटलाय. इफ सपोज आय गिव्ह 20 सो 20 भेटतो का मला. लेट्स सी. So element not found. So you can see आपल्याला 20 नाही भेटला and it has actually reduced our time. जर आपण लिनियर सर्च घेतला असतो तर प्रत्येक एलिमेंट चेक करत बसला असता की आपण हा एलिमेंट प्रेझेंट आहे की नाही प्रेझेंट आहे की नाही. पण बायनरी सर्च मध्ये कोड थोडासा असा दिसतो की अरे बापरे काय कोड आहे हा. पण इफ यू रेफर दिस यू विल ऍक्च्युअली रिअलाइज की बाबा हा सोपा आहे. हे दोन जे कंडिशन आहेत ना ते एकतर मोठा असेल तर राईट साईडला चेक करायचं की किंवा लेफ्ट साईडला चेक करायचं. सो टेक 2 minutes to see. Observe the code किंवा मी डायरेक्टली तुम्हाला टाकतो हे ग्रुप वरती. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलंय. आजचे पण जे आपला सेशन होता त्यामध्ये आपण इन्सर्शन सॉर्ट आणि बायनरी सर्च हे दोन गोष्टी कव्हर केल्यात. सो सॉर्टिंग मध्ये बबल सॉर्ट इन्सर्शन सॉर्ट कव्हर झालाय. सर्चिंग मध्ये लिनियर सर्च बायनरी सर्च कव्हर झालाय. सो दिस वॉज ऑल अबाउट सेशन 2 ऑफ DSA सिरीज ज्यामध्ये आपण ऍरेज आणि स्ट्रिंग्स कव्हर करायचा प्रयत्न करतोय. आय होप यू हॅव अंडरस्टूड. If you have understood everything, just give me a thumbs up.
ओके. सो या सगळ्या गोष्टी जे मटेरियल आहे आय विल शेअर इट ऑन द ग्रुप अँड दॅट्स इट फॉर टुडे. If you don't have any doubt, you can leave the meeting. Thank you so much for joining.